तर संभाजीनगरचे शिवसेना नेते आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। काल रात्री संभाजीनगरचे 6 आमदार, 2 जिल्हाप्रमुख आणि एका खासदारासोबत ही हाय व्होल्टेज बैठक पार पडली। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत अब्दुल सत्तार यांनी विधान केलेलं होतं, त्यावर एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। शिंदेंनी सत्तारांचे कानही टोचले, तसंच समीर सत्तार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचेही आदेश दिलेत। या बैठकीमध्ये संभाजीनगरमधील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस सुद्धा चव्हाट्यावर आली। जिल्ह्यातल्या नेत्यांनी थेट शिंदेंसमोरच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढाही वाचून काढला। त्यामुळे या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, इनसाइड स्टोरी आतली समजतीये आणि एक प्रकारची नाराजीच व्यक्त केलेली आहे शिंदेंनी, काय अधिक माहिती? नक्की रात्री 2 वाजेपर्यंत ही सगळी बैठक सुरू होती। तब्बल 3 तास ही बैठक चालली आहे। आपण बघितलं तर या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे 6 आमदार, 1 खासदार आणि काही महत्वाचे नेते देखील उपस्थित होते। या बैठकीत अनेक घडामोडी घडल्या। पहिला मुद्दा होता जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीत। यावेळी अब्दुल सत्तारांनी आपली भूमिका यावेळी मांडली की गेल्या काही दिवसात संभाजीनगरमध्ये महायुतीत असताना, आपली ताकद जादा असताना भाजप प्रत्येक ठिकाणी आपला विजय मिळवतोय, आपण मागे पडतोय, ही सगळी भूमिका मांडवली। यावर एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक महायुतीतच लढली पाहिजे, जर युती होत नसेल स्वबळावर लढू अशा सूचना दिलेल्या आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा होता अब्दुल सत्तारांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेलं वक्तव्य होतं। त्या वक्तव्यावरून देखील एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचे कान टोचलेले आहे। महायुतीत वाद होईल किंवा महायुतीत काही मतभेद होईल असे वक्तव्य करू नका, अशा पद्धतीने सत्तारांना त्यांनी कान टोचत सूचना दिलेल्या आहे। आणि यावेळी एक तिसरी महत्वाची मुद्दा म्हणजे हे सगळे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी पक्षातील अंतर्गत वाद देखील या ठिकाणी मांडलेला आहे। पालकमंत्री संजय यांच्याकडून आपल्याला निधी दिला जात नाही, आपला पालकमंत्री असताना देखील शिवसेनेच्या आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळत नाही, असा सगळा पाडा या ठिकाणी वाचण्यात आलेला आहे। मात्र यावर देखील शिंदेंनी सगळ्यांचे कान टोचलेले आहे, एकत्रित काम करण्याचा सल्ला दिलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे अब्दुल सत्तार यांचे पुत्र ज्यांनी बंडखोरी करत विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश देखील त्यांनी दिलेले आहे। त्यामुळे यावर देखील आता बंडखोरीवर तोडगा निघालेला आहे। आता महत्वाचं आहे की या सगळ्या सूचनांनंतर तरी पक्षातील अंतर्गत वाद थांबतो का, आणि हा सगळा वाद शिंदेच्या दरबारीपर्यंत गेला होता आणि अखेर यावर 3 तास मॅरेथॉन बैठक झाली आणि त्यावर शिंदेंनी सगळ्यांना सूचना दिल्या। विशेष म्हणजे सगळ्यांना एक एक करून एक 1 to 1 चर्चा देखील केली, त्यांची बाजू देखील जाणून घेतली आणि त्यानंतर एकत्रित बैठक घेऊन या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी संभाजीनगरचा जो नाराजी नाट्य आहे त्यावर पडदा पडलेला आहे असं म्हणता येईल। मात्र पुढे या सगळ्यावर काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।